प्रियजन हो, कसे आहात? आपण या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आलो आहोत. पहा, पहिला दिवस सुरू झाला होता, पण आपण आधीच शेवटच्या दिवशी पोहोचलो आहोत. आपण उद्या नवीन महिन्यात प्रवेश करणार आहोत. आजही तुम्ही प्रभूचे अधिक स्तुती करायला हवी. प्रभूने या संपूर्ण महिन्यात तुमच्याशी संवाद साधला आहे, ज्याने तुम्हाला दिलासा दिला, सल्ला दिला, चमत्कार केले आणि तुम्हाला बळ दिलं. या सर्व चांगुलपणासाठी तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. या महिन्याची सुरुवात पाहणाऱ्यांपैकी अनेकांनी त्याचा शेवट पाहिला नाही, पण आपल्याला मात्र ती कृपा मिळाली आहे. प्रभूचे आभार माना, कारण त्याने आपल्यावर दयाळूपणे संरक्षण आणि मार्गदर्शन केले आहे. तुम्हाला माहित आहे का तुमच्यासाठी कोणते वचन ठेवले आहे? 3 योहान अध्याय 1 वचन 2. प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तसे तुला सर्व गोष्टींत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो. मी तुमच्यासाठी एक प्रार्थना करणार आहे. तुम्हाला माहित आहे का ती काय आहे? तुम्ही सर्व गोष्टींमध्ये भरभराट व्हावी आणि निरोगी राहावे. तुम्ही जगावे आणि समृद्ध व्हावे. तुम्ही निरोगी असावे, हेच प्रभूचे इच्छित आहे. तुम्ही उत्तम आरोग्य आणि बळ असावे. तुझ्यावर कर्ज, गरिबी, वेदना नसाव्यात. तुला म्हणता यावं, प्रभूने सर्व काही दिलं. तो दररोज अन्न वस्त्र देतो. तो कोणत्याही कमतरतेशिवाय मार्गदर्शन करतो. मी प्रार्थना करणार, प्रभू तुला आशीर्वाद देईल. त्यासाठीच तो क्रूसावर गेला. क्रूसावर मरण्याचं कारण आपला शाप आशीर्वादात बदलावा म्हणून, आजारपणा दूर करून आपल्याला बरे करावं म्हणून. त्याने आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी क्रूसावर जीवन दिलं आहे. आपण हा आशीर्वाद कसा मिळवू शकतो? सर्वप्रथम आपल्या आत्म्यात तारणाचा आनंद असला पाहिजे. तुझा आत्मा पवित्र आत्म्याने भरलेला असावा आणि तो प्रभूमध्ये असावा. जसा आत्मा समृद्ध होतो, तसंच इतर सर्व आशीर्वाद येतील. जर तुझा आत्मा आणि आध्यात्मिक गोष्टी योग्य नसतील, तर आशीर्वाद मिळवणं कठीण आहे. म्हणूनच आपल्याला प्रथम आपल्या आत्म्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. जसं तुझा आत्मा समृद्ध होतो, तसं माझा आत्मा समृद्ध व्हावा आणि तो येशू सोबत असावा. तो येशूमध्ये राहावा आणि देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला असावा. त्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणूनच तुम्ही दररोज बायबल वाचलं पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे. म्हणूनच मी सांगतो, तुम्ही प्रभूसोबत तुमचं संगत बळकट केली पाहिजे. प्रभू तुम्हाला इतर आशीर्वाद फक्त त्यावरच देऊ शकतो. प्रभू, माझा आत्मा नेहमी तुझ्यासोबत राहू दे. माझा तुझ्याशी जोडलेलं राहू दे. तू माझ्यात वास कर. मला तुझ्या आत्म्याने भरून टाक. माझं हृदय तुझ्या वचनाने भरून जाऊ दे. मी कधीच तुझ्यापासून दूर जाऊ नये. मी नेहमी तुझ्यासोबत राहू दे. माझा आत्मा समृद्ध होतो, तसंच मला आशीर्वाद देणाऱ्या प्रभूचे आभार मान. असं म्हणा. आजही प्रभू तुझ्या सर्व गरजा भागवेल आणि तुला आनंदी करेल. आत्ता असं म्हणा, प्रभू, माझा आत्मा समृद्ध होतो, तसाच मीही समृद्ध व्हावा, अशी तुझी इच्छा आहे. तू क्रूसावर मरण पावला आणि माझ्या आत्म्याला तारण दिलं. माझा आत्मा नेहमी तुझ्यात आनंदित राहू दे. तुझा उपस्थिती नेहमी माझ्यासोबत असू दे. माझं मन तुझ्या वचनाने, उपस्थितीने भरू दे. तू मला उत्तम आरोग्य देतो आहेस. माझे आजार, अशक्तपणा निघून जात आहेत. मी पूर्णपणे बरा झालो आहे. तू मला समृद्ध होण्यासाठी समर्थ करतो आहेस. धन्यवाद. तू माझ्या कुटुंबातील दारिद्र्य, आर्थिक संकट दूर करतो आहेस. मला समृद्धी, चांगुलपणा देतो आहेस. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.